Hello students, welcome to my channel. I am Pallavi Patil from Scholars Guru Academy, Pune. Okay. ऑलरेडी आपण पार्ट 4 पर्यंत प्रॉफिट अँड लॉस पाहिलेला आहे. आज आपला प्रॉफिट अँड लॉस वरतीचा लास्ट व्हिडिओ आहे पार्ट 5. ओके. याच्यामध्येही तुम्हाला मी एक्झाम मधीलच जे क्वेश्चन्स आहेत की बाबा तुम्हाला या स्वरूपाचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये असण्याची दाट शक्यता असते, त्याच टाईपचे क्वेश्चन्स मी या व्हिडिओमध्ये पण घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बेसिक्स टू जाणार नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्सच सांगणार आहे. हाऊ टू सॉल्व दॅट ऑल क्वेश्चन विदिन 30 or 20 seconds. ओके, सो लेट अस स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर फर्स्ट. अ ट्रेडर सोल्ड एन आर्टिकल ॲट अ लॉस ऑफ 20%. एक ट्रेडर आहे, तो काय करतोय, एक आर्टिकल सोल्ड करतोय किंवा सेल करतोय. किती पर्सेंट लॉस ने? 20% लॉस ने. ओके. इफ द सेलिंग प्राइस हॅड बीन इन्क्रीज, जर ती सेलिंग प्राइस आपण वाढवली तर कितीने? बाय ₹100, देयर वुड हॅव बीन अ गेन ऑफ 5%. तर त्या ठिकाणी काय होतोय? गेन होतोय. कितीने? 5% ने. व्हॉट वॉज द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल? आपल्याला या ठिकाणी क्लिअर लक्षात आलं की बाबा 20% लॉस होत होता, त्यानंतर ₹100 वाढवले आणि त्यानंतर प्रॉफिट पर्सेंट 5 झाले, म्हणजे दॅट 100 इज डिफरन्स ऑफ बोथ, राईट? सो करा, काय करणार? 20% लॉस, दॅट मीन्स 80/100, आणि हा काय? 5% प्रॉफिट, दॅट मीन्स 105/100. हा प्रॉफिट आहे, म्हणजे प्रॉफिट मधून तुम्ही लॉस मायनस करू शकता 80/100, राईट? सो हा जो आहे प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो ऑलवेज रिकॉन ऑन सीपी, राईट? सो ही सीपी आहे, सीपीच्या वरती एवढं पर्सेंट प्रॉफिट और लॉस जे काही आहे ते होत आहे, आणि जी डिफरन्स आहे ते किती आहे? जस्ट 100 आहे. करा कॅल्क्युलेट, किती येईल? 105 मधून 80 सबस्ट्रॅक्ट केले तर किती शिल्लक राहतात? जस्ट 25, राईट? अपॉन 100 इंटू x इज इक्वल्स टू 100. 25 1 जार 25, 25 4 जार 100. सो CP ऑफ दॅट आर्टिकल इज इक्वल्स टू जस्ट 400. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणून एवढं सर्व घेतलेलं आहे. आपल्या लक्षात यायला पाहिजे की बाबा हे 5% आहे, म्हणजे किती? 105 गेन आहे ना, 105. लॉस होतो 20%, म्हणजे किती झाला तो? 80%, राईट? 105 मधून 80 सबट्रॅक्ट करा. 25% ऑफ x इज इक्वल्स टू डिफरन्स किती आहे? 100. 25 4 जार 100, 100 इंटू 4 400. म्हणजे तुम्ही ओरली आन्सर करू शकता. फक्त प्रॅक्टिसिंग साठी तुम्हाला इथे मी लिहून देत आहे, तुम्ही ओरली सुद्धा आन्सर करू शकता. सो तुम्ही त्यानुसार प्रॅक्टिस करा. जस्ट पहा, 5% गेन 105, 20% लॉस 80, 105 मधून 80 सबस्ट्रॅक्ट केले, 25% ऑफ CP इज इक्वल्स टू 100. 25 ने 100 ला डिवाइड करा, 4 आले, इकडचे 100 जाऊन मल्टिप्लाय होतात. आन्सर किती येईल तुमचं? जस्ट 400. क्वेश्चन नंबर 2. A salesman buys some items for ₹30,500. Out of this, 2/5 items should be sold at 10% profit. ते काय म्हणताय की एक सेल्समन आहे, ते 30,500 चं एक वस्तू विकत घेतोय, पण त्याच्यापैकी 2/5 आयटम्स जे आहेत ते तो सोल्ड करतोय 10% ने. सो बघा इथे जस्ट लक्षात घ्या की 2/5 जो आहे तो तुम्हाला त्यांनी फ्रॅक्शन दिलाय. हा जो 5 आहे तो टोटलचा आहे. ओके, टोटल किती दिले? 5. त्याच्यापैकी जे आयटम्स ऑलरेडी सोल्ड आहेत ते किती आहेत? जस्ट 2 आहेत. मग टोटल 5 आहेत, सोल्ड 2 आहेत, तर रिमेनिंग आयटम्स ऑब्विसली किती असणार आहेत? 3 असणार आहेत, बरोबर? आता आपण पुढे पाहूया. जो सोल्ड झालेला आयटम आहे तो किती पर्सेंट प्रॉफिटने गेलाय? 10% ने. सो सोल्ड जो आहे तो 10% प्रॉफिटने गेलेला आहे. जो टोटल आहे, पुढे त्यांनी सांगितलंय की at what percent profit the remaining be sold to gain 13% overall. ओव्हरऑल वरती जर तुम्हाला 13% प्रॉफिट भेटत असेल तर राहिलेला जे आयटम आहे ते किती पर्सेंट प्रॉफिटने सेल करायला लागतील? सो ओव्हरऑल वरती 13% दिलेला आहे. सो हा आहे 13. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं याच्यासाठीचा. ओके, सो बघा 13 5 जार 65, 10 इंटू 2 20. सो 65 मधून 20 तुम्ही सबट्रॅक्ट करा, किती शिल्लक राहता? तो 45. सो पहा इथे तुम्हाला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायला लागेल? सो 45 येतं 15 ने, म्हणजे रिमेनिंग आयटम जे आहे ते किती पर्सेंटने सेल करायला लागतील? 15% ने सेल करायला लागतील. मी परत तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 रिपीट करते. बघा,
फ्रॅक्शन तुम्हाला 2/5 दिलेला आहे. 5 हा तुमचा टोटल आहे. 2 जे आहे तेवढं आयटम सोल्ड झालेले आहे. सो सोल्ड मी 2 घेतला. त्यानंतर हे जे आहे रिमेनिंग किती भेटणार 5 - 2 3 तुम्हाला रिमेनिंग भेटला. सोल्ड झालेला आयटम 10% प्रॉफिटने जातो. सो सोल्डला इंटू 10 केले. ओव्हरऑल वरती 13% गेन आहे. सो इंटू 13 केला. आपल्याला रिमेनिंग वरतीचा गेन काढायचा. तो माहिती आहे का किती आहे? नाही. सो सुरुवातीला मी या ठिकाणी काय घेतला क्वेश्चन मार्क घेतला बरोबर. 13 5 65 10 × 2 20 65 मधून 20 मायनस करा आपल्याला रिमेनिंग भेटून जाईल. सो रिमेनिंग किती भेटलाय 45. सो 3 × किती करायला लागणार. सो 45 होत आहे 15 करायला लागणार ना. सो जे राहिलेले आहेत त्याच्यावरती किती पर्सेंट तुम्हाला गेन भेटतोय 15% गेन भेटतोय. दॅट इज शॉर्टकट फॉर क्वेश्चन नंबर 2. ओके, लक्षात येते का तुमच्या? जर आपण क्वेश्चन नंबर 2 मेथड वाईज सॉल्व्ह करत गेलो असतो तर आपल्याला खूप जास्त वेळ लागला असता. इनफॅक्ट तुमचं कॅल्क्युलेशन इकडे पण आणि इकडे पण जाऊ शकतं. ठीक आहे. सो आपण काय करतोय हेच कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी इझी बनवतोय आणि खूप इझी, इतकं इझी की तुम्ही ते क्वेश्चन म्हणजे पाहता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा हा क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा. इथे तुम्हाला फ्रॅक्शन दिसला म्हणलं की काय लक्षात आले बघ 2/5 5 टोटल आहे. 2 तुम्ही सेल करताय रिमेनिंग 3 राहते. सो लाईक दॅट. सो क्वेश्चन तुम्ही वारंवार पहा म्हणजे तुमच्या ते लक्षात येते की बाबा कोणत्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे. ओके, सो मी खूप इझी बनवत आहे जे तुमच्या एक्झामसाठी अत्यंत बेनिफिशियल असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. थोडासा तुम्हाला डिफरंट दिसतोय बट तो क्वेश्चन सुद्धा बिलकुल डिफरंट नाहीये. आपण तो पाहूया. पहा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय. अ ट्रेडर परचेजेस सम शेअर्स for ₹5,08,900. Okay, if 33.33% of the shares were sold at 5%. असंच आहे ना. इथे 2/5 आयटम्स सोल्ड केले 10% ने आणि इथं काय म्हणताय 33.33% ऑफ द शेअर्स वेअर सोल्ड ॲट 5%. ओके, मग वरती फ्रॅक्शन दिलाय आणि या ठिकाणी तुम्हाला डेसिमल दिसतोय आणि डेसिमल जे आहेत आणि हे पर्सेंट आहे. सो तुम्हाला मी पर्सेंटेजचा एक व्हिडिओ नंतर बनवेल. सो पर्सेंटेजचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सेंटेजचे काही ट्रिक्स सांगणार आहे. त्या पण तुम्हाला अत्यंत उपयोगी पडतील. ठीक आहे. सो राईट नाव मी तुम्हाला पर्सेंटेजमधला एक गोष्ट सांगते. 33.33% म्हणजे किती असतं 1/3%. सो 33.33%ला 1/3 केला म्हणजे हा मी कशामध्ये कन्वर्ट केला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केला. सो सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. फक्त इथे तुम्हाला डेसिमल पॉइंट मध्ये त्यांनी नंबर दिला होता आणि आपण त्याला कन्वर्ट कशामध्ये केला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केला. सो आता सारखंच टोटल किती आहे 3, सोल्ड किती आहे 1 आणि रिमेनिंग किती आहे 2. करेक्ट. सो जे टोटल आहे किती दिलंय बघा पुढे. देन व्हॉट remaining shares should be sold at what profit percent so that there would be total profit of 6%. total profit किती होत आहे 6%. so into 6 sold वरती किती सांगितलं पर्सेंट 5 into 5. so 6 3s are 18 5 1s are 5. आपल्याला इथे काय करायचं आहे रिमेनिंग वरतीचं पर्सेंटेज काढायचं आहे. सो इथे मी क्वेश्चन मार्क टाकला. रिमेनिंग काढून घ्या इथून. 18 मधून 5 गेले किती राहतात रिमेनिंग 13. करेक्ट. सो आपल्याला हा क्वेश्चन मार्क काढायचा आहे. क्वेश्चन मार्क इज इक्वल्स टू 2 ने 13 ला डिवाइड करा. 2 6 are 12 2 5 are 10. सो जे रिमेनिंग आहे त्याच्यावरती किती पर्सेंट प्रॉफिट भेटते आपल्याला 6.5% प्रॉफिट भेटते. आल्या लक्षात काय क्वेश्चन नंबर 3 जस्ट लाईक क्वेश्चन नंबर 2 चे सिंपल डिफरन्स त्या ठिकाणी त्यांनी दिलाय. इथे तुम्हाला फ्रॅक्शन दिलाय आणि इथे तुम्हाला काय दिलेलं आहे डेसिमल फ्रॅक्शन दिलेलं आहे. सो डेसिमलचं मी पर्सेंटेज जे आहे ते कन्वर्ट केलेलं आहे. ते कसं कन्वर्ट केलं 1/3 डिरेक्टली. काही गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला त्या एक्झाम मध्ये खूप जास्त उपयोगी पडतात. जसं की 33.33% म्हणजे 1/3 आहे. जर सपोज त्याच ठिकाणी त्यांनी तुम्हाला 66.66 दिलं तर तुम्ही काय करू शकता 66.66 म्हणजे डबल आहे ना. मग 1/3 चा डबल काय होणार
2/3 सारख्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये शिकवेलच, ते व्हिडिओज पण तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला फोकस काय करायचं आहे की बाबा 33.33% आपण 1/3 फ्रॅक्शनमध्ये केला. 1/3 पैकी 3 टोटल आहे, 1 सोल्ड आहे, रिमेनिंग आपल्याला 2 मिळाले. जे टोटल आहे ते 6% प्रॉफिटने जातं, जे सोल्ड आहे ते 5% प्रॉफिटने जात आहे, आणि जो रिमेनिंग आहे तो किती पर्सेंटने जातोय हा आपला क्वेश्चन आहे, बरोबर. सो 6 3 18, 5 5, 18 मधून 5 गेले तर रिमेनिंग इथे किती राहिले 13. आपल्याला क्वेश्चन मार्कचं प्लेस काढायचं. क्वेश्चन मार्क्स रिमेन ॲज इट इज, 2 जाऊन 13 ला डिवाइड होत आहे. फायनल आन्सर इज 6.5%. क्लिअर झालाय. नाउ क्वेश्चन नंबर 4. A man bought some items for ₹5600, out of which 80% items were sold at 10% profit. Then at what percent profit should the remaining be sold so as to get a total profit of 11%? Same question आहे. 33.33 ला आपण 1/3 फ्रॅक्शन घेतला ना, सो 80% ला काय घ्याल? येस, 80% ला काय घेऊ शकतो? 4/5, राईट ना. बघा 80%, 24 जार 80, 25 जार 100. सो 80% साठी आपण काय फ्रॅक्शन घेऊ शकतो? 4/5. मग पुढे काय बोलतात ते आता आपल्याला माहिती आहे. 5 म्हणजे काय झालं? टोटल झाली ना. 5 टोटल आहे, 4 जे आहेत ते सोल्ड आहेत, मग रिमेनिंग किती राहतात? जस्ट 1. टोटल किती पर्सेंट प्रॉफिटने गेलाय? 11. जे सोल्ड आहे ते किती पर्सेंट प्रॉफिटने गेलाय? 10. सो 55 इज इक्वल्स टू, इथे किती येतं? 40 इंटू हाऊ मच इज इक्वल्स टू, हे किती येतं? 15. सो 1 ने 15 ला डिवाइड केलं तरी आन्सर काय येईल? 15% असेल. दॅट मीन्स क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 15%. सो याचा अर्थ काय झाला की जी रिमेनिंग आयटम्स आहेत ते किती पर्सेंट प्रॉफिटने आपण सेल करू शकतो? 15% प्रॉफिटने आपण सेल करू शकतो. दॅट इज अबाउट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 पाहतोय आता आपण. An article is sold at a certain price. By selling it at 2/3 of that price, one loses 10%. Find gain percent at original price. आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? गेन पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं. फर्स्ट थिंग, यांनी आपल्याला या ठिकाणी लॉस दिलेला आहे. लॉस किती दिलेला आहे? लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू 10% दिलाय. पहा, मी आता तुम्हाला सांगितलं की 10% म्हणजे आपण किती घेऊ शकतो? 1/10 घेऊ शकतो. आणि जर हा फ्रॅक्शन असेल, तुमचा लॉस 1 होत असेल तर आउट ऑफ 10 तुमचा लॉस होतोय, बरोबर. म्हणजेच ही जी 10 असणार आहे ती 10 जी आहे ती आपण सीपी कन्सिडर करू शकतो. लॉस जो आहे तो 1 कन्सिडर करू शकतो. सीपी 10 लॉस 1 म्हणजेच एसपी किती झाली? 9. इथे पहा, सेलिंग इट ॲट 2/3 ऑफ दॅट प्राइस. जी प्राइस आहे किंवा जी कॉस्ट आहे त्याच्यावरती बघा, प्राइसचे किती म्हणले? 2/3, राईट. म्हणजे सेलिंग ॲट, आणि सेलिंग जी आहे ती किती आहे? 9. जी ओरिजिनल प्राइस आहे त्या ओरिजिनल प्राइसच्या 2/3 जी आहे ती काय आहे? सेलिंग प्राइस आहे. सो सेलिंग प्राइस आपल्याकडे 9 आहे. सो प्राइस काढून घ्या, किती मिळते? 3 9 जा 27 डिवायडेड बाय, कारण हा 3 इकडे जाऊन मल्टिप्लाय होतो तर हा 2 डिवाइड होतो. 27/2 म्हणजे आरामात किती येतात? तो 13.5, राईट ना. कारण 13 2 जा 26 आणि हा 27 आहे म्हणजे 0.5. सो 13.5 आपण या ठिकाणी प्राइस घेतली. आता आपल्याला त्यांनी विचारले काय? फाइंड गेन पर्सेंट ॲट ओरिजिनल प्राइस. ही तुमची मिळाली ओरिजिनल प्राइस. सीपी आहे 10. 13.5 मधून 10 मायनस केले तर किती शिल्लक राहतात? बघा, 13.5 मायनस 10 किती शिल्लक राहिले? 3.5. 3.5 अपॉन सीपी इंटू 100 किती येणार आन्सर? ऑब्विसली 35% येईल ना. कॅल्क्युलेट करायची गरज नाही, तुम्ही ओरली कॅल्क्युलेट करू शकता, बट मी तुम्हाला शो करते. पहा, 13.5 मधून 10 गेले, शिल्लक राहिली 3.5, राईट. म्हणजे दॅट इज प्रॉफिट अपॉन सीपी 10 into 100. We all know that point get cancel. We can place 0 here. 100 get cancel. Answer is 35%. Clear झाला क्वेश्चन नंबर 5. जस्ट मी ओव्हरलुक करते. पहा, याच्यामध्ये त्यांनी 10% आपल्याला लॉस सांगितलाय. सो 10% म्हणजे 1/10. 1/10 म्हटल्यानंतर 10 तुमची सीपी असेल, 1 लॉस असेल. 10 मधून 1 गेले तर एसपी तुम्हाला 9 भेटली, आणि एसपी जी आहे 2/3 ऑफ ओरिजिनल प्राइस आहे. सो 2/3 ऑफ प्राइस इज इक्वल टू एसपी 9.
3 जाऊन इकडे मल्टिप्लाय होतो, 2 डिवाइड जातो, प्राइस मिळाली आपल्याला. ओरिजिनल प्राइस आहे ही CP आहे, ही ओरिजिनल प्राइस मधून म्हणजे SP मधून CP मायनस करा. 35 तुम्हाला काय मिळाला, प्रॉफिट मिळाला, प्रॉफिट पर्सेंट मिळाला असं आपण म्हणू शकतो. सो आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 5 इज जस्ट 35%. नाउ क्वेश्चन नंबर 6 पहा काय दिलाय. द प्रॉफिट अर्न बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹900. ओके, प्रॉफिट अर्न बाय सेलिंग अन आर्टिकल. कितीला सेल होते ते आर्टिकल? येस, कितीला सेल होते? 900 ला, बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हणतात, इज डबल, म्हणजे जे प्रॉफिट आहे ते डबल आहे. कशाच्या? द लॉस इनकर्ड व्हेन द सेम आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹450. तर ते डबल आहे, म्हणजे प्रॉफिट डबल आहे लॉसच्या. तर लॉस कोणता? जेव्हा एक वस्तू 450 ला सेल होते त्यावेळेस जो लॉस आहे त्या लॉसच्या हे प्रॉफिट जे आहे ते कसं आहे, डबल आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा, ही पण SP आणि ही पण SP. तर ह्या दोन्ही SPचा जर आपण डिफरन्स काढला तर तो जो डिफरन्स असतो तो याच्यासाठीचं प्रॉफिट आणि याच्यासाठीचा जो लॉस असतो त्याचं ॲडिशन असतं. सो 900 मधून 450 सबट्रॅक्ट करा, किती आले ते? 450. आता हे 450 म्हणजे प्रॉफिट आणि लॉस आपल्याला दोन्हीमध्ये डिवाइड करायचं आहे. सो डिवाइड कसं करणार? त्यांनी सुरुवातीला सांगितलं ना, प्रॉफिट जो आहे तो लॉसच्या डबल आहे. म्हणजे लॉस जर 1 असेल तर प्रॉफिट काय असणार आहे? 2 असणार आहे. आता आपल्याला 450चं डिवाइड करायचं, तर 450चं डिवाइड कसं येईल बघा, 2 याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला. सो काय येऊ शकतं, जर सपोज मी एक नंबर 15 घेतला आणि ते 15 2 जार 30 घेतला, तर बघा 150, 15 1 जार 15, 15 3 जार 45. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येते की या ठिकाणी मी 30 घेऊ शकते. म्हणजे 150 प्लस 300 ते होतात 450. म्हणजे आपण हे 1:2 मध्ये डिवाइड केलं ना, 1:2 मध्ये डिवाइड करताना मी काय केलं, हे 45 चे स्प्लिट केले. 15 3 जार 45 असे आणि आपल्याला टोटल 450 पाहिजे. सो मी हा 300 आणि हा 150 कन्सिडर केला, तर या दोघांची जी टोटल जाते ती टोटल किती जाते? 450 जाते. आणि जर आपण यांचा रेशो पाहिला तर रेशो सुद्धा 12:1 जाते बघा. 150 1 जार 150, 150 2 जार 300. सो हा आपल्याला मिळाला गेन आणि हा आपल्याला मिळाला लॉस. SP माहिती आहे, गेन माहिती आहे. जर मला CP इथे काढायचं असेल तर 900 मधून जर मी गेन 300 मायनस केले तर CP किती भेटते? 600. तुम्ही इकडेही करू शकता. SP मध्ये लॉस ऍड होतो त्यावेळेस CP भेटते. सो या दोघांचं ऍडिशन सुद्धा 600च येत आहे. पण फायनल क्वेश्चन हा आहे का आपल्याला की व्हॉट इज CP? नाही, त्यांनी आपल्याला विचारलंय ॲट व्हॉट प्राइस शुड द आर्टिकल बी सोल्ड टू मेक 25% प्रॉफिट. आणि आपल्याला या ठिकाणी काय माहिती आहे, 25% प्रॉफिट म्हणजे 125/100. 100 गेट कॅन्सल. 125 चा 6 टाइम्स किती जातो पहा. 6 5 जार 30, 6 2 जार 12, 12 and 3 15, 6 1 जार 6 and 1 7. सो 125 चा 6 टाइम्स आपण किती घेतलेला आहे? 750. सो दॅट इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 6. या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की प्रॉफिट अँड लॉसच्या बाबतीत मी खूप शॉर्ट तुम्हाला आन्सर सांगितलेले आहेत. आय होप ते सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला समजले असतील. तुम्हाला एक्झाममध्ये याच मेथड्स वापरायचे ज्या की व्हेरी युजफुल आहेत. सो काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये वगैरे कमेंट करून विचारू शकता.